श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. स्वामी म्हणतात, बाळा तू माझ्या दरबारात आला आहेस तर मी तुला अजिबातही निराश करणार नाही. घाबरू नकोस, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. बाळा माझ्या डोळ्यांमध्ये बघ, तुझ्या नवीन जीवनाची सुरुवात होत आहे. तुला नवीन आशेचा किरण मिळणार आहे. घाबरू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. बाळांनो, आपलं जीवन म्हणजे आपल्या स्वामींनी आपल्याला दिलेली भेट आहे. आपल्या जीवनाचा जरी थोडाफार वाईट काळ चालू असला तरी घाबरून जाऊ नका, कारण सुखाचे दिवस जास्त लांब नाही. परीक्षेचा काळ आता संपणार आहे, दुःखाचा काळ आता संपणार आहे. चांगली वेळ लवकरच सुरू होणार आहे. थोडा विलंब जरूर झाला आहे, परंतु जे होणार आहे ते आश्चर्यचकित करणारं असणार आहे. बाळांनो, जीवनात कधीही मनात जर अंधार दाटला असेल तर तो अंधार दूर करण्यासाठी स्वामींचा जप नक्की करा. जर तुमचा स्वामींवर प्रचंड विश्वास असेल तर आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. बाळांनो, ज्या वेळी तुमच्या जीवनात अंधकार दाटला असेल त्या वेळेस स्वामी एक नवीन आशेचा किरण घेऊन तुमच्या समोर येणार आहेत. तुम्हाला एक असा चमत्कार दाखवणार आहे जो तुमचं जीवन बदलून टाकणार आहे. बाळांनो, स्वामी हे असे एकमेव आहेत जे आपल्यासोबत कायमस्वरूपी असणार आहे. बाकी आपल्या जवळच्या व्यक्तींनीच आपली साथ सोडली आहे. परंतु चिंता करणं सोडून द्या. आयुष्याची नवी सुरुवात आहे, याकडे लक्ष द्या. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ. तुला जीवनात जे काही करायचं आहे, जे काही मिळवायचं आहे, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुला आता यश मिळणार आहे. सहमत असल्यास स्वामी मी तुमचं बाळ आहे कमेंट करा. कधीकधी मनुष्य पूर्णपणे थकून जातो. ऊर्जेचा एक देखील स्रोत त्याच्या जीवनात नसतो. ऊर्जेचे असणारे सर्व स्रोत संपून जातात. त्यावेळेस स्वामी एका नवीन चमत्काराची उत्पत्ती करतात. एक नवीन शक्ती आपल्याला प्रदान करतात आणि हीच शक्ती आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रेरणा देत असते, ऊर्जा देत असते. म्हणून बाळांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा. बाळांनो, स्वामी होते म्हणून आपण इथपर्यंत तरी आलो आहोत. स्वामी नसते तर आपलं जीवन संकटांनी संपून गेलं असतं. म्हणून बाळांनो, स्वामींना जे महत्त्व द्यायचं ते महत्त्व दिलंच गेलं पाहिजे. कोणी आपल्यासाठी काही केलं नसेल, परंतु स्वामींनी आपल्यासाठी सर्व काही केलं. आपल्याला वेळोवेळी मदत केली, आपल्याला योग्य मार्ग दाखवला. जेव्हा सर्वांनी आपली साथ सोडली तेव्हा त्यांनीच आपली साथ दिली. म्हणून जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत स्वामींना विसरायचं नाही. स्वामी म्हणतात, बाळा माझ्यापासून लांब पळू नकोस, माझ्या प्रेमाला डावलू नकोस. बाळा माझ्या या प्रेमापासून लांब पळालास तर तुला ही दुनिया जगू देणार नाही. म्हणून मी सांगतोय त्या मार्गावर जरूर चाल. आयुष्यामध्ये प्रत्येकजण चांगलं मार्गदर्शन करेल असं नाही. प्रत्येकजण चांगला मार्ग दाखवेल असं नाही. अनेक जण जगात तुला भरकटवण्याचा प्रयत्न करतील, परंतु अजिबात तू भरकटू नकोस. जीवनात अनेक जण तुला चुकीच्या मार्गांचा अवलंब करायला सांगतील, परंतु तू त्यांचं ऐकू नकोस. बाळा चुकीच्या मार्गावर चालून यश मिळवणं खूप सोपं आहे,
परंतु ते यश टिकवणं खूप अवघड आहे. सत्याच्या मार्गाने चालून यश मिळवणं अवघड आहे, परंतु जेव्हा ते मिळेल तेव्हा ते गमावण्याची तुला भीती नसेल. म्हणून बाळा, चुकीच्या मार्गावर कधी चालू नकोस. तुझ्या आर्थिक अडचणीमध्ये देखील सर्व काही ठीक होणार आहे. तुझी आर्थिक अडचण देखील दूर होणार आहे. तुझ्या जीवनात आनंदाचे अनेक क्षण येणार आहेत, जे तुला खूप सारा आनंद देणार आहेत. तुझं जीवन सुखी समृद्धी होणार आहे. सुख समृद्धीने तुझे जीवन भरून जाणार आहे. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी देवा टाईप कर. बाळा, जीवनाच्या या कठीण काळामध्ये जरी तुला असं वाटत असेल की तू खूप खचला आहेस, तुला आता मार्ग दिसत नाही, तर स्वामींकडे मदत माग. स्वामी तुला एक सोडून 4 मार्ग दाखवतील. म्हणून बाळा, जीवनामध्ये काही उरलं नाही म्हणून जीवन सोडू नकोस किंवा जीवनाला हरलं असं समजू नकोस. जे होणार आहे ते अत्यंत भयंकर, मोठं, आश्चर्यचकित करणारं होणार आहे, ज्याची तू देखील कल्पना देखील केली नव्हतीस. असं काही होणार आहे. म्हणून बाळा, जीवनाचा प्रत्येक क्षण एक नवीन ऊर्जा घेऊन येत असतो. जीवनाचा प्रत्येक दिवस तुझ्यासाठी लाभदायक ठरणार आहे. जीवनाचा प्रत्येक दिवस तुझ्यासाठी एक नवीन संधी घेऊन येणार आहे. म्हणून आता जीवनाला कंटाळू नकोस. जीवनाचा शेवट झाला असं समजू नकोस. हीच तुझी खरी सुरुवात असणार आहे. येथून पुढेच तुला जीवनाची खरी मजा कळणार आहे. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी आई टाईप कर. बाळा, तुला वेळोवेळी स्वामींनी योग्य मार्ग दाखवला, म्हणून तू आज इथपर्यंत आला आहेस. स्वामींनी जर तुला मार्ग दाखवला नसता तर तू आता वेगळ्याच वाटेवर असता. बाळा, स्वामींवर तुझी प्रचंड विश्वास असेल, स्वामींवर तुझी इच्छाशक्ती असेल, तर ती अशीच कायम राहू दे. स्वामींचा आशीर्वादाचा हात तुझ्या डोक्यावर कायम असणार आहे. स्वामी तुला कधीच निराश करणार नाही. स्वामी आपल्या लाडक्या भक्तांच्या नेहमी पाठीशी उभे असतात. म्हणून बाळा, स्वामींच्या दरबारामध्ये थोडा उशीर जरूर होईल, परंतु तुला निराशा पदरात पडणार नाही. माणूस तेव्हाच निराश होतो जेव्हा तो वेळोवेळी संकटांमध्ये अडकत असतो आणि त्याला मार्ग सापडत नसतो. म्हणून बाळा, तू निराश होऊ नकोस. तुझ्या प्रत्येक संकटामध्ये स्वामी तुला मदत करणार आहेत. स्वामी आहेत म्हणून आपण इथपर्यंत तरी येऊ शकलो. म्हणून बाळा, देवाची कृपा आपल्यावर अपरंपार असणार आहे. देव तुझ्या भक्तीवर प्रसन्न झाले आहेत. असेच रोज नवीन स्वामींचे संदेश ऐकत राहा. स्वामींची सेवा करत राहा. जीवनात जे काही मिळेल ते आश्चर्यचकित करणारं असेल. ज्यावेळेस तुझ्या कर्माचं फळ तुला मिळेल तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित होणार आहेत. बाळा, जीवनाच्या या कठीण प्रसंगात स्वामी तुला मार्ग नक्की दाखवणार आहेत. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर. बाळा, तू स्वतःला कधीही कमी समजू नकोस, कारण ज्याच्या पाठीवर स्वामींचा हात असतो तो कधीच जीवनाला कंटाळत नाही, स्वतःला कमी समजत नाही. म्हणून तू इतरांपेक्षा श्रेष्ठ नक्की आहेस, पण त्याचा गर्व कधीच करू नको. स्वामींची भक्ती सुरू ठेव. जीवनात नक्कीच यश संपादन करशील. बाळा,
आजचा हा सुंदर व्हिडिओ देवाने तुझ्यासाठी पाठवला होता. आजचा हा सुंदर व्हिडिओ जर तुला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कर. आणि बाळा, असेच सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.